सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत विषय सामाजिक शास्त्रे यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. दिवस 16वा आहे, इयत्ता 9वी आहे. कालावधी तुमचा 35 मिनिटांचा आहे. तुम्हाला इयत्ता 9वीचं कोणतं क्षेत्र कळणार आहे? प्रकरण 5वं आहे तुमचं इयत्ता 9वीचं शैक्षणिक वाटचाल याबद्दल कळणार आहे जर तुम्ही आजचा सेतू अभ्यासक्रम केला तर. इयत्ता 9वी अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे बघा. भारताची शिक्षण प्रणालीच्या विकासाचे टप्पे तुम्हाला सांगता येणार आहे की भारताची शिक्षण प्रणाली ब्रिटिश काळापासून आजतागायत कशी विकसित होत गेली. इयत्ता 8वी इतिहास प्रकरण कोणतं बघायचं आहे तुम्हाला? 2 प्रकरणं बघायची आहे. एक आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम आणि दुसरं आहे प्रकरण 5वं सामाजिक व धार्मिक प्रबोधन. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया. सेतू बांधणी तुमची काय होणार आहे बघा. भारतातील नवीन शिक्षण व्यवस्थेचे संस्थात्मीकरण कसे झाले ते स्पष्ट करता येणार आहे. म्हणजे कशा वेगवेगळ्या शिक्षण संस्था निर्माण झाल्या ते तुम्हाला समजणार आहे. तर चला काही बाबी आठवूया. आपण प्रत्येक वेळेस काही बाबी आठवतो बघा आणि त्या खूप इंटरेस्टिंग असतात. काही बाबी आठवूया. प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे सांगा. हे तुम्ही जे इयत्ता 6वीला अभ्यासलेलं आहे त्याच्यावरती आधारित असतं. तर प्राचीन भारत इयत्ता 6वीला आहे बरोबर. इयत्ता 7वीला मध्ययुगीन भारत आहे आणि इयत्ता 8वीला आधुनिक भारत आहे. याप्रमाणे टप्पे आहेत इतिहासाचे. तर तुम्हाला इयत्ता 6वीला जे अभ्यासलेलं आहे ते आठवायचं आहे. प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे. तर प्राचीन भारतात विद्यापीठं होते. सर्वात नावाजलेलं विद्यापीठ होतं नालंदा. लिहायचं आहे लगेच. लेक्चर ऐकताना वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. दुसरं होतं तक्षशिला. कोणतं होतं? तक्षशिला. आणि तिसरं होतं विक्रमशिला. हे 3 नावाजलेली विद्यापीठं होती आणि छोटी मोठी विद्यापीठं होती परंतु नावाजलेली नव्हती. तर ही 3 लिहायची आहेत. प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे ही 3 लिहायची. नालंदा बिहारमध्ये, आजच्या बिहारमध्ये, तक्षशिला आजच्या पाकिस्तानामध्ये आणि विक्रमशिला मध्यम भारतामध्ये होतं. ओके. तर याप्रमाणे आपण उत्तर मिळवलेलं आहे. दुसरं प्रश्न आहे, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर हे सर्वांनाच उत्तर माहीत आहे की मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे येथे भिडेवाडा येथे सुरू केली बरोबर. तुम्ही एवढंच लिहायचं आहे. मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. आणि त्यांचा सहयोग कोणी दिला होता? त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा शिक्षित केलं आणि नंतर त्यांनी मुलींना शिक्षित केलं. याप्रमाणे. तिसरा प्रश्न बघा, शैक्षणिक क्षेत्रात कोणकोणत्या समाज सुधारकांनी कार्य केले? तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये घेऊन जाणार आहे. परंतु आपल्याला माहितीच आहे शैक्षणिक क्षेत्रात कोणकोणते समाज सुधारकांनी कार्य केली. पहिल्यांदा येतात महात्मा ज्योतिराव फुले बरोबर. त्याच्यानंतर येतात गोपाळ हरी देशमुख. यांनाच लोकहितवादी म्हणत होते ना बरोबर. त्यानंतर येतात वीरेशलिंगम पंतलू. त्याच्यानंतर येतात सर सय्यद ओरिएंटल सोसायटीची स्थापना यांनी केली होती. सय्यद अहमद खान. एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. याचं उत्तर कुठे आहे मी तुम्हाला दाखवते. तर चला जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत शैक्षणिक क्षेत्रात कोणकोणत्या समाज सुधारकांनी कार्य केले. तर इथे तुम्हाला दिसतं आहे की हे दादोबा पांडुरंग तर्खडकर. आपलं प्रकरण आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. ते सर्व समाजसुधारक आहे ना बघा. यांनी काय केलं, या प्रार्थना समाजाचे हे संस्थापक होते. म्हणजे त्यांचे जे बंधू होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते बरोबर.
आणि या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्याने त्यांची प्रतिष्ठा झाली. तर तरखडकर बंधू यांनी देखील शिक्षणावरती भर दिला. बघा इथे दिसतंय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा आणि दलितांसाठी संस्था सुरू केल्या. पुढे जाऊया. दुसरे आहेत आपले महात्मा ज्योतिराव फुले. पहिली मुलींची शाळा यांनी पुणे येथे सुरू केली, भिडेवाडा येथे, बरोबर. त्यानंतर येतात की स्वामी दयानंद सरस्वती, बरोबर. यांनीही स्त्रियांसाठी शिक्षण संस्था उघडल्या, सर्वांसाठी शिक्षण संस्था उघडल्या. त्याच्यानंतर आपले लाडके स्वामी विवेकानंद यांची कामगिरी तर तुम्हाला माहितीच हवी, बरोबर. रामकृष्ण मिशनची स्थापना केली यांनी. त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. त्याच्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षण, औषधोपचार, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले. त्याच्यानंतर आपले गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्रीविषयक सुधारणा केल्या, बरोबर. खूप साऱ्या प्रथा यांनी बंद केल्या. जरड कुमारी, बालविवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपन, विधवा विवाह विरोध अशा प्रथा समाजात होत्या, त्या तत्कालीन त्यांनी बंद केल्या. त्यानंतर यांनाच लोकहितवादी म्हणत दिसतं इथे, लोकहितवादी, लोकांच्या हितासाठी काम करणारे पुरुष. सावित्रीबाई फुले सर्वांना माहिती आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांची स्वतःच्या पत्नीला शिकवल्याने यांनी मुलींना शिकवण्याचं कार्य केलं. स्वतः शिक्षित होऊन दुसऱ्यांना शिक्षित करण्याचं काम केलं. हे वीरेश लिंगम पंतलू बघा, यांनी बालविवाह, त्याच्यानंतर सुधारक या त्यांचं वृत्त. गोपाळ गणेशकर यांनी आपल्या, बघा वीरेश लिंगम पंतलू दिसतंय, वीरेश लिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमतीविषयीचा कायदा यावर परखड मते मांडली, बरोबर. स्त्री पुरुष तुलना ताराबाईंचा. तर आपल्याला फक्त शैक्षणिक कामाबद्दल सुधारणा कोणी केल्या, काही शैक्षणिक कामामध्ये सुधारणा कोणी केल्या एवढंच लिहायचं आहे. तर आपण कोणाकोणाची नावं लिहिणार आहोत. दादोबा पांडुरंग तरखडकर, महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद आणि गोपाळ हरी देशमुख, सावित्रीबाई फुले एवढ्यांची नावं लिहायची आहे, बरोबर. चला जाऊया. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात कोणकोणत्या समाजसुधारकांनी कार्य केले, बरोबर. 8वीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातून उत्तर मिळवलेलं आहे आपण. आणि पुढील तक्ता भरायचा आहे. महत्त्वाचा तक्ता आहे बघा. हे तुम्हाला सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे तिथे की संकल्पना चित्र पूर्ण करा. ही कृती आहे. 19व्या शतकात युरोपात उदयास आलेली मूल्य. ही मूल्य खूप महत्त्वाची आहेत. तर चला बघूया मूल्य कोणती उदयास आली युरोपामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं आहे की 19व्या शतकात सामाजिक व सांस्कृतिक परिणाममध्ये हे प्रकरण कोणतं आहे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम, बरोबर. हे प्रकरण आहे. प्रकरण तुम्हाला दाखवून देते. इथे प्रकरण दिसते तुम्हाला, ब्रिटिश सत्तेचे परिणाम आणि त्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्य. यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतं इथे की 19व्या शतकात युरोपमध्ये आपल्याला मानवतावाद जे भरलेला दिलेला आहे. त्याच्यानंतर 4 जागा भरायचं आहे. बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद. बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद. काय काय भरणार आहात तुम्ही? काय काय भरणार आहात तुम्ही? भरणार आहात बुद्धिवाद, लोकशाही, उदारमतवाद आणि समाजवाद, बरोबर. भरलं आपण? काय भरलं? बुद्धिवाद, लोकशाही, उदारमतवाद आणि कोणता वाद राहिला? राष्ट्रवाद, बरोबर. बुद्धिवाद, लोकशाही, उदारमतवाद आणि राष्ट्रवाद. ही आकृती तुम्ही पूर्ण करायची आहे. इथे लिहा बुद्धिवाद, लोकशाही,
इथे लिहिणार राष्ट्रवाद आणि इथे लिहिणार उदारमतवाद. लिहा. याप्रमाणे लिहायचं आहे. पुढे जाऊया. इथे एक संकल्पना चित्र दिलेलं आहे, परत ते पूर्ण करायचं आहे. हे संकल्पना चित्र तुम्ही बघितलेलं आहे बघा. भारतीय समाजाची ओळख करून घेण्यासाठी इंग्रजांनी भारतातील या गोष्टींचा अभ्यास केला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. लक्ष घ्या की इंग्रज एवढे आपल्यावरती सत्ता प्रस्थापित कसे करून राहिले, बरोबर. 150 पावणे 200. तसं म्हटलं तर इंग्रज 1600 शतकापासून आलेले होते. शिवाजी महाराजांच्या काळापासून. पहिली सुरतला त्यांनी फॅक्टरी स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांची ही ईस्ट इंडिया कंपनी, बरोबर. त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंट आपल्यावरती राज्य करायला लागली ईस्ट इंडिया कंपनीचं शासन संपुष्टात आल्यानंतर. आणि पूर्ण भारत त्यांनी गिळंकृत केला. तर कसा, तर त्यांनी ह्या गोष्टींचा पक्का अभ्यास केला. त्या गोष्टी कोणत्या त्या बघायला जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला उत्तर मिळतं आहे सामाजिक व सांस्कृतिक परिणाममध्येच की ब्रिटिशांनी त्यासाठी इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच संगीत, प्राणी, पक्षी. तर परंपरा दिलेले भरून आपल्याला, बरोबर. आपल्याला भरायचं काय आहे, तर इतिहास, साहित्य आणि संगीत, प्राणी, पक्षी. चला भरूया. बघा इथे भरायचं आहे इतिहास. परंपरा दिलेला आहे इथे, इतिहास. साहित्य दिलेलं आहे इथे येईल कला. संगीत दिलेलं आहे इथे येईल प्राणी, पक्षी. प्राणी, पक्षी. भरलं. संकल्पना चित्र पूर्ण झालं, बरोबर. संकल्पना चित्र पूर्ण झालं. पुढे जाऊया. बघा इथे हे एकदम सोपा तक्ता आहे. यात आपल्याला कुठे जायची पण जरूरत पडणार नाही. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. ब्राह्मो समाज. आणि महर्षी धोंड कर्वे अनाथ बालिकाश्रम दिलेला आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन स्थापन केलं होतं. सेवा सदन. सर सय्यद अहमद खान मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. तक्ता पूर्ण झाला आहे. इथे दिसते विद्यार्थी मित्रांनो, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. तर आपण तिथे हिंदू कॉलेज लिहूया. काय हिंदू कॉलेज लिहूया? ब्राह्मो समाजही चालेल, पण संस्था विचारलेला आहे तिथे सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं. तर मग राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं. हिंदू कॉलेज कोलकाता येथे हिंदू कॉलेज. आणि त्याच्यानंतर रमाबाई रानडे, मी तुम्हाला सांगितलं सेवा सदन. पुढे जाऊया. नवशिक्षितांमध्ये कोणती नवीन जाणीव निर्माण झाली? चला जाऊया बघायला. विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतंय. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. याची जाणीव सुशिक्षित समाजाला म्हणजे नवशिक्षितांना निर्माण झाली की आपल्या देशातून जोपर्यंत अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचता, भ्रामक कल्पना या आपण समूळ उच्चाटन करत नाही तोपर्यंत आपला समाज पुढे जाणार नाही, प्रगती होणार नाही. याची जाणीव नवशिक्षितांना निर्माण झाली असं लिहायचं आहे. चला जाऊया PDF. आपला प्रश्न आहे पुढील. शैक्षणिक साहित्य बघा. शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या थोर व्यक्तींची चित्रे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या थोर व्यक्तींची चित्रे तुम्हाला त्या लेसनमधूनच मिळणार आहे, सामाजिक प्रबोधन लेसनमधून. तर कोणकोणाची चित्रे लावणार तुम्ही? सर्वात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ हरी देशमुख, सर सय्यद अहमद खान, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, त्याच्यानंतर कोण राहिले? जेवढे आपण वरती नावं लिहिलेले तेवढ्यांची चित्र लावायची आहेत. ओके. काय समजली तुम्हाला? इंग्रजी शिक्षणातून कोणत्या सामाजिक संस्था निर्माण झाल्या? इंग्रजी शिक्षणातून
किती सामाजिक संस्था आपण बघितल्या, बरोबर. आपण हिंदू कॉलेज बघितलं, त्याच्यानंतर आपण ओरिएंटल कॉलेजची स्थापना बघितली, बरोबर. ब्राह्मो समाज, सेवा सदन, असे कितीतरी समाज आणि संस्था इंग्रजी शिक्षणातून निर्माण झाल्या. जेवढ्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं, जसं आपले लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेजची स्थापना केली, बरोबर ना. तर या प्रकारे इंग्रजी शिक्षणातून आपल्याला दिसतात की खूप साऱ्या सामाजिक संस्था निर्माण झाल्या. पूर्ण मी तुम्हाला तिथे घेऊनच जाते. चला, दादोबा पांडुरंग तर्खडकरपासून सुरुवात करूया. यांनी जो प्रार्थना समाज सुरू केला होता, त्याच्यानंतर या सर्वांनी बघा, विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची सुरुवात केली होती. या सगळ्या संस्था आहेत, बरोबर. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, बरोबर. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यांनी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या प्रकारे सर्व लिहायच्या आहेत. ओके, चला. आणि शेवटचा भाग आला आहे आपल्या आजच्या सेतू अभ्यासक्रमाचा, तो म्हणजे की स्वाध्याय. हे 2 प्रश्न तुम्ही हे 2 प्रश्न. इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यास का सुरुवात केली? याचं कारण मी तुम्हाला सांगून देते की इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात का केली. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी होती, कोणती कंपनी? ईस्ट इंडिया कंपनी. तेव्हा त्यांना सर्व एम्प्लॉईज ब्रिटनमधून, युरोपातून म्हणजे त्यांच्या ब्रिटनमधून मागवावे लागत. मग त्यांचा खर्च, त्यांना देण्याचा तो जास्त पगार, हे सगळं त्याच्यामध्ये अवलंबून असे. तर मग जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती सर्व कारभार गेला भारताचा, तेव्हा त्यांनी असं, म्हणजे 18वं शतक होतं ते, त्यांनी 1830 नंतर, बरोबर. पहिलं 1813ला सुरू झालं होतं, परंतु नंतर 18व्या शतकामध्ये त्यांनी असं योजलं की जर आपण भारतीयांनाच शिक्षण दिलं तर भारतीयांना आपण कमी पगारावर पण ठेवू शकतो आणि भारतीयांना उच्च पोस्ट पण द्यायची नाही. आपल्याला ते कनिष्ठ पोस्ट देत, मोठी पोस्ट कधीच भारतीयांना नसे. म्हणजे मोठा अधिकारी कधीच भारतीय नव्हता ब्रिटिशांच्या काळात, सर्व खालच्या पोस्ट. म्हणून इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना एम्प्लॉई ठेवू शकू, आपण कारकून आपल्या खाली ठेवू शकू. त्यामुळे बघा, दुसरा प्रश्न आहे, नव्या शिक्षणाद्वारे भारतीयांना कोणत्या गोष्टींची ओळख झाली? तर आपण आत्ताच बघितलं की नव्या शिक्षणाद्वारे भारतीयांना कळालं की ह्या जेव्हा जाती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, उच्च नीच याचं आपल्या देशातून समूळ उच्चाटन होत नाही ना, तोपर्यंत भारत विकसित होत नाही आणि ब्रिटिश आपण आपल्या देशातून घालवू शकत नाही. हे काय कळालं? नव्या शिक्षणाद्वारे भारतीयांना कळालं. तेव्हा सर्व समाज पुढे आला ना. जेव्हा राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि त्यांनी एकेश्वरवादाला प्राधान्य दिले. एकेश्वरवाद त्यांचं, ते खूप ज्ञानी होते. राजा राममोहन रॉय सगळ्या विषयात पारंगत होते. फिलॉसॉफीपासून तर सायन्स, आर्ट सगळ्या विषयात ते पारंगत होते. सर्व शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. म्हणून त्यांना समजायला लागलं होतं की ॲक्च्युअलमध्ये काय चालू आहे आपल्या देशामध्ये. तर त्यांनी एकेश्वरवाद, म्हणजे देव एकच आहे, याला एकेश्वरवाद म्हणतात. एकेश्वरवादाला प्राधान्य दिलं. तेव्हा त्यांनी जेव्हा ह्या प्रथा बंद केल्या ना, सती प्रथा असेल, केशवपन, सती प्रथा, हुंडा पद्धती, सर्व लोकांनी, भारतीय लोकांनी विरोध केला. का विरोध केला? कारण भारतीयांना एवढंच माहीत होतं की ह्या आपल्या परंपरागत चाललेल्या प्रथा आहेत, त्या आपण बंद कशा काय करू शकतो.
आपल्याला अपशकून होईल वगैरे असं. परंतु राजा राममोहन रॉय हे उच्च शिक्षित होते, त्यांना सगळं समजलं होतं की असं काही नसतं, उलट आपलाच नुकसान आहे यामध्ये. बरोबर, ही गोष्ट त्यांना समजली होती. असे अनेक विचारवंत किंवा अनेक समाजसुधारक, विचारवंत नाही इथे म्हणायचं, समाजसुधारक पुढे येऊन गेले. बरोबर ना. लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ हरी देशमुख, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, खूप विचारवंतच येतात, समाजसुधारक. ओके. तर आपण हे 2 स्वाध्याय तुम्ही लिहिणार आहात. उत्तरं मी तोंडी सांगितलेलीच आहेत. बरोबर. आणि तुम्हाला संग्रह करता आला तर ब्रिटिशांनी केलेल्या शिक्षण सुधारकांची सचित्र माहिती तयार करायची आहे. उपक्रम आहे हा. तर आज आपण ओव्हरऑल पूर्ण ही ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे आणि पूर्ण ॲक्टिव्हिटीची प्रश्नांची उत्तरे देखील मिळवलेली आहेत. तर घरीच राहा, सुरक्षित राहा, आपल्यासोबत आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि अभ्यास नियमित करा. टिल देन, गुड बाय.